थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा। हाय थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा। हाय एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा। हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फंड उसकी गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा। हाय नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। त्या कुणाल कामरा की कोण त्याने एकनाथ शिंदेंना ज्या काही गोष्टी उद्देशात्मक बोललेल्या आहेत त्या गोष्टीवरून सगळा गदारोळ उडला आहे। आता तो खरं बोलला खोटं बोलला या सगळ्या विषय आपल्याला बोलायचे। आत्ताच मागे एक 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला, तुम्ही अनेकांनी पाहिला असेल अनेकांनी नसेल पाहिला, पण तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तो वस्तुस्थिती दाखवण्यासारखा आहे। आता तो कुणाल कामरा कुठल्या तो कामरा की काय त्याचं नाव मला माहीत नाही एवढं, पण तो कसल्या हेतूतून बोलला किंवा कोणाच्या बाजूने बोलला हे दिसून येतंय। कारण या पोराची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती डाव्या विचारसरणीची खास करून तो अगदी त्या कन्हैया कुमारच्या ह्याच्यात मध्ये काय बोलतो, त्याला काय सपोर्ट करतो, इकडे या बाकी मोदी बिदींच्या विरोधात काय सतत बोलत असतो। त्याच्यामुळे त्याची एक आयडियोलॉजी आहे, त्याच्या माध्यमातून तो बोलत असतो। तर प्रत्येक जण राजकारणामध्ये क्षेत्र माणसाची कुठलीही असो पण माणूस राजकारणाशी निगडीत असतोच, त्याच्यामुळे त्यानं ते बोललं असेल। आता ते निश्चित चूक आहे, तर त्याच्या मागं त्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण म्हणून हा व्हिडिओ आहे की तो नक्की खरं बोललाय की चूक बोललाय। जरा मागे जाऊया थोडंसं, अगदी बाळासाहेब असेपर्यंत। बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख केलं। आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसच्या विरोधात आपली हयात घालवली अख्खी, हे तर आपण सत्य नाकारू शकत नाही। अनेक जण म्हणतात ते इंदिरा गांधींना हातपुडा केला आणि मागं केला, तसं काही नाही आहे, तसं काही नाही आहे। पण त्याच बाळासाहेबांनी याच काँग्रेसचे धिंडावडे काढलेत, हे पण सत्य आहे। हे पण सत्य आहे की जो काँग्रेस या हिंदू विरोधी सगळ्या गोष्टी या देशामध्ये करत होता त्याच्या विरोधात बाळासाहेब ज्या ताकदीने उभे राहिले, ताकद महत्त्वाची आहे। जो काही त्यांनी त्याग केला आहे, त्यागच म्हणावं लागेल धर्मासाठी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या काळात आवाज उठवणारे या देशामध्ये कोणी नव्हतं, असलीत तरी त्यांचा आवाज एवढा महत्त्वाचा नव्हता। पण बाळासाहेब म्हटले ना की जेव्हा ते भेटायला गेले इंदिरा गांधींना, तेव्हा इंदिरा गांधी म्हणल्या की बाळासाहेब तुमचा आवाज या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचं। त्यांच्या भाषणामध्ये ती गोष्ट आहे। पण या सगळ्या गोष्टी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, तर असं झालं तर मी माझं दुकान बंद करेल। मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं। और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप। अलग हो जाएंगे, हाँ, अलग हो जाएंगे उनसे। अलग नहीं चाहिए। त्या बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना हातात सोपवली, त्यांच्या ती सोपवत असताना अगदी 2019 पर्यंत की काय ते सगळ्या गोष्टी वाटाघाटीच्या अगदी व्यवस्थित झाल्या, युती धर्म अगदी पाळला गेला। अगदी फडणवीसांसोबत उद्धव ठाकरेंनी चांगलं सत्ताकारण देखील केलं, त्याच्यामध्ये काही दुमतच नाही आहे। पण 2019ला गोष्ट बिघडली आणि मुख्यमंत्री मला व्हायचं आहे किंवा मुख्यमंत्री आमच्याकडे हवा शिवसेनेचा असा आवाज उठू लागला आणि हे पक्ष फुटले आणि या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरलं आणि युती धर्म तुटला। आता ते बंद दाराड काय झालं काय नाही ते त्या सगळं सोडून द्या, तो प्रश्नच बाजूला ठेवा। सध्या आपल्याला बोलायचं या गद्दारी या विषयावरती, ठीक आहे। तिथून फुटले, युती धर्म सुटला, चला ठीक आहे, जाऊ द्या, तो एक गोष्ट जाऊ शकते। पण एक आयडियोलॉजी असते, एक विचार असतो पक्षाचा, जो विचार अत्यंत महत्त्वाचा असतो। शरद पवारांच्या पक्षाचा विचार तो त्यांचा एक विचार आहे, त्यांचा जो पुरोगामी विचार आहे, आपण म्हणतो ना पुरोगामी विचाराचं सरकार। एक बाळासाहेबांच्या पक्षाचा विचार हा कट्टर हिंदुत्ववादी, हा स्वाभिमानाचा विचार, हा एक हिंदुत्ववादी विचार म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो। या सगळ्या गोष्टी पाहत असताना जेव्हा उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपला संपूर्ण शिवसेना, बाळासाहेबांची जी काही शिवसेनांची संघटनांचा पक्ष, ज्याचा मुळातच हेतू असा आहे की आपल्याला काँग्रेसच्या विरोधात लढायचं आहे, आपल्याला यांच्या बरोबर कधी बसायचं नाही आहे। बाळासाहेबांनी शरद पवारांना मित्र चांगलं मानलं, पण कधी ते त्यांच्यासोबत गेले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं हा मित्र चांगला आहे, हा माणूस चांगला आहे,
याच्यासोबत गेलो तर सत्तेतही आपण येऊ, पण आपले विचार जुळत नाही आहेत, आपले विचार विरुद्ध दोन टोकांचे आहेत, त्याच्यामुळं या गोष्टी एकत्र येण्यात काही अर्थ नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. ही आयडिओलॉजी असते, हा विचार असतो. या अनेक जण मला कालच्या त्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगतात की काय तुला माहिती बाळासाहेबांनी बघ काय म्हटलंय. अरे म्हटलंय ते गोष्ट वेगळी असते. प्रशंसा माणूस कुणाची, अरे दुश्मनाचीही प्रशंसा केली जाते, त्यात काय, म्हणून काय त्याचं काय वैर सोडून त्याच्या सोबत जात नाहीत कोणी. विचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि बाळासाहेबांनी ते दाखवून दिले की विचारांशी तडजोड नाही, निश्चित नाही. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत शरद पवारांसोबत जाऊन स्वतःचा पक्ष त्या बाजूला बसवला आणि विचारांची संपूर्ण प्रक्रियाच विरोधात गेली. म्हणजे एकेकाळी ज्या बाळासाहेब आपल्या मंचावरून बेधडकपणे हिंदूंच्या विरोधात ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याच्या विरोधात बोलायचे, तो विचार आता थंड झाला, शांत झाला आणि तोच विचार डायरेक्ट त्या समोरच्या विरोधकांसोबतच जाऊन बसला. त्याच्यामुळं पक्षाची विचार करण्याची जी एक विचारधारा होती ती पूर्णपणे बंदच पडली एका जागेवर, जी कट्टर हिंदुत्ववादाची होती. आता या सगळ्या गोष्टी तिकडे गेल्यानंतर त्यातला एक माणूस त्यांच्या शिवसेनेतला एकनाथ शिंदे, जे धर्मवीर आनंद दिघेंसोबत राहिलेले आहेत, बाळासाहेबांचे सगळं राजकारण त्यांनी पाहिलेलं आहे. मग ठाण्यामधून हा माणूस मोठा झाला, अनेक वर्ष मंत्री होते, नेते शिवसेनेचे होते. या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना असं वाटू लागलं की काहीतरी चुकीचं घडतंय, काहीतरी चुकीचं होतंय. हे जे काही घडलंय काँग्रेससोबत जाणं वगैरे हे मला तरी पटलेलं नाही. आमच्यासारखे अजून अनेक जण, म्हणजे 40 जण गेले, त्यांना देखील पटलेलं नाही. आणि कुठेतरी आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. आता हे चुकीचं आहे का? म्हणजे बाळासाहेबांची विचार जे कुठेतरी मोडलेत त्यांना परत पूर्वपदावरती घेऊन येणं, याला गद्दारी म्हणू शकतो का? निश्चित नाही, निश्चित नाही, याला गद्दारी नाही म्हणू शकत आपण. विचारधारा ही अशी गोष्ट असते जी नेहमी निरंतर चालत राहिली तर तिला विचारधारा म्हटलं जातं. ती कुठे जर खुंटीत झाली तिला विचारधारा म्हटलं जात नाही. मग ती निरंतर चालू ठेवण्याचं काम जर एकनाथ शिंदेंनी हाती घेतलं होतं त्यावेळेला आणि जर त्यांनी ते करून दाखवलं, त्याला आपण गद्दारी म्हणूच कसं शकतो हा प्रश्न पहिला माझ्या मनामध्ये येतो. कारण जो व्यक्ती 40 जणांना घेऊन जातो, म्हणजे पक्ष फुटलाच, एक गोष्ट लक्षात घ्या, आणि तिकडे जाऊन पुन्हा येऊन सरकार बसवतो, शिवसेना धनुष्यबाणाची तोच विचार, तीच सगळी मला असं वाटतं गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखी वाटते. याच्यामध्ये गद्दारी आलीच कुठून हा पहिला प्रश्न. कारण सत्ता आणि विचारधारा जर वाचवायची असेल तर माणूस कोणत्याही थराला गेला तरी त्याला गद्दारी म्हणत नाही, तर त्याला त्याचं साहस, त्याला धाडस असं म्हटलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे लोक आपल्याला सांगत नाहीत. विचार करा, असा कोणता माणूस आहे जो स्वतःच्याच पक्षातून, जो स्वतः पक्ष प्रमुख देखील नाही आहे, एक साधा नेता म्हणून आहे, पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून आहे, त्यानं स्वतःच पक्षाला एका बाजूला, एक विचारसरणी बाजूला काढून घेऊन जाणं आणि ती पुन्हा एकदा ताकदीनं उभं करणं, हे तुम्हाला जेवढं वाटतंय ना मित्र हो, सोपं नाही. तुम्हाला आम्हाला बोलायला काय जातं आहे? आपण साधे नगरसेवकाला उभं राहिलो तर आपल्याला 1000 मतं पडतील का नाही याची शाश्वती आपल्याला नाही आहे. पण एक विचारधाराच बाजूला पुन्हा एकदा काढणं आणि ती पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं धाडस आणि पाऊल उचलणं, ही गोष्ट थोडीशी तुम्हाला पचण्यासारखी, पटण्यासारखी नाही आहे. कारण आपण एका थोटक विचारामध्ये गुंतलेलो असतो. एक लक्षात घ्या, अजित पवारांनी जे काही धाडस दाखवलं किंवा जे काही गोष्ट झाली त्याच्यापेक्षाही एकनाथ शिंदेंनी जे धाडस दाखवलं ते छोटं नव्हतं, ते लहान नव्हतं. कारण 40 जण घेऊन जाणं आणि पुन्हा एकदा येऊन संघटना उभी करणं आणि एक नाही 2 वेळा महाराष्ट्राच्या जनतेकडून कौल मागून घेणं, याला आपण गद्दारी म्हणूच कसं शकतो हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. हे लोकांवर होतं. निवडणुका झाल्या, खासदारकीची झाली, जिथं EVMच्या गोष्टी सांगतायत, खासदारकीला भारतीय जनता पार्टीला सरळ झोपवलं, जे 400 पारचा नारा देत होते. पण त्याच वेळेला एकनाथ शिंदेंनी स्वतःची जादू दाखवून दिली आणि लोकांचा कौल मिळवून घेतला आणि सांगितलं की मी गद्दारी नाही केली आहे, मी बाळासाहेबांचा खरा विचार पुढे चालवतोय. हे सांगणारे एकनाथ शिंदे गद्दार होऊच कसं शकतात? लोकांनी ज्यांना कौल दिलाय हे होऊच कसं शकतं? त्यामुळं या गद्दारीच्या भाषेत मला तथ्य वाटत नाही आहे. कारण गद्दारी झाली बाळासाहेबांच्या विचारांची आणि शिवसेनेची, ती उद्धव ठाकरेंनी केली, जी काँग्रेससोबत आपली संघटना आणि आपली शिवसेना नेऊन बसवली. ती सगळ्यात पहिली गद्दारी झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण उद्धव ठाकरे जरी विरोधात जरी उभे राहिले असते एकटे आणि त्यांनी दाखवून दिलं असतं की युती धर्म तोडला आहे, पण मी काहीही जरी झालं तरी माझा बाळासाहेबांचा विचार आणि माझ्या पक्षाची विचारधारा मी बदलणार नाही, त्याच्यासाठी मी तडजोड करणार नाही, भले मी सत्तेत नसलो तरी चालेल, एवढी जरी गोष्ट बोलली असती तरी बाळासाहेबांचा स्वाभिमान आजही जिवंत आहे असं प्रत्येकाला वाटलं असतं. हे एक गोष्ट लक्षात घ्या. आज जे उद्धव ठाकरेंसोबत जमलेली लोक आहेत, ही काँग्रेसी आणि शरद पवारांच्या विचारसरणीची लोक जोडलेली आहेत. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतंय की शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत आहेत, पण वास्तविकता तशी नाही
त्याच्या विरोधात आहे हे जरा बारकाईनं अभ्यास करून पहा, जर तुम्हाला राजकीय अभ्यास असेल तर. कारण एकनाथ शिंदेंनी जे धाडस दाखवलं ते अशक्य गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा आपली ताकद महाराष्ट्रात दाखवून दिली आणि शिवसैनिक आणि शिवसेना माझ्यासोबतच आहे हे दाखवून दिलं. ही बाब साधी नाही. तुम्हाला जसं कधी खोटं वाटतंय तर कदाचित राजकीय उत्तम सल्लागारांकडून कधीतरी ऐकून घ्या की हे जे काही प्रकरण घडलं, जे काही धाडस दाखवलं ते साधं आणि छोटं नव्हतं. मग गद्दारी तर शरद पवारांनीही केलं, जेव्हा पुलतचं सरकार त्यांनी हे केलं. गद्दारी तर तिथेही आली. एक लक्षात ठेवा, गद्दारी तर अशी अनेक ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजे एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायच्या आधी गद्दारी उद्धव ठाकरेंची झाली होती ना, कारण ते सगळीच विचारधारा मोडून तोडून काँग्रेससोबत जाऊन बसले. ही एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे बाळासाहेबांनी कधी शरद पवारांच्या मांडीला लावून सत्तेत नाही हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कुठल्या गोष्टी केल्या. मित्र ते चांगले होते, एखाद दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी हात मिळवणी केली असेल, पण तीही कुठं दिसत नाही. पण या उलट विचारधारा सोडली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं तथ्य. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेलं धाडस हे गद्दारीचं नाही तर शिवसेना जिवंत ठेवण्याचं आहे. याचं उत्तम उदाहरण आणि दाखला येणाऱ्या काळामध्ये त्यांनी दाखवून दिला, एवढंच मात्र नक्की. त्याच्यामुळे हे कामरा के टामरा कोण ते यायला त्यांना काय रे माईक घेऊन तिच्याला बोलायला, तिथं मी पण बोलेन, उत्तम कॉमेडियन मी पण आहे. प्रश्न असा असतो ना की यांना नक्की काय बोलायचं आहे त्याचा यांना अभ्यास नसतो. पुढच्या 4 बसलेल्या लोकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या एवढंच मिळवायचं असतं. हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळे त्या कामरा बिमराला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही आणि त्याची जरा जागा दाखवून दिलं तरी मला काही चुकीचं वाटत नाही. कारण अनेक जण म्हणतात की तो कामरा अगदी योग्यच बोलला, तर ते अयोग्य आहे एवढं मात्र निश्चित.